myself Sonali Amol Devda, Ahilya Devi Kanya Vidyalaya, Bhusawal. Friends, Standard 7, General Science, Chapter number 15, Materials we use. Friends, in previous lecture, we have learned a new substances produced by a chemical processing of natural substances is called man-made substances. In this lesson, we will learn about some substances of daily use, such as toothpaste, detergent, soaps, cement, concrete, etc. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण हा जो आज लेसन पाहणार आहे त्या लेसन मध्ये टूथपेस्ट असेल, डिटर्जंट असेल, सिमेंट कॉन्क्रीट असेल याबद्दलची माहिती पाहणार आहे, जे आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो. तर चला मग आता आपण अभ्यासाकडे वळूया. आता इथे तुम्हाला सगळ्यात पहिले प्रश्न विचारला गेला आहे की विच सबस्टन्सेस वेअर यूज अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. नीम ट्विन्स, कोल पावडर, ऍश, सॉल्ट इटीसी. जसं तुम्हाला जर विचारलं की प्राचीन काळामध्ये दात स्वच्छ करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू वापरायच्या, तर तुम्ही पटकन सांगणार आहे की कडुनिंबाची काडी असेल, बाभळीची काडी असेल, कोळसा असेल, कोळशाची पूड असेल किंवा मीठ असेल, असे पदार्थ हे वापरले जायचे. आणि आता दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणतोय की व्हॉट डू वी यूज टुडे टू क्लीन अवर टीथ. टूथपेस्ट अँड टूथ पावडर. जसं आता जर तुम्हाला विचारलं की तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी कोणती वस्तू वापरतात, तर सगळ्यात लवकर तुम्ही सांगणार आहे की काय वापरणार आहे, टूथपेस्ट अँड टूथ पावडर. तर इथे चित्रामध्ये ते दाखवलेलेच आहे. मग याबद्दल आता आपण माहिती पाहूया. मग हे टूथपेस्ट म्हणजे काय, तर ते पहिले पाहूया. Calcium carbonate and calcium hydrogen phosphate are the principal ingredients of a toothpaste. They remove the dirt on teeth and polish them. सगळ्यात पहिले तर हे जे पदार्थ असतात हे आपल्या टूथपेस्ट मध्ये असतात आणि ते काय करतात, तर आपल्या दातावरची जी डर्ट आहे म्हणजे घाण जी आहे ती काय करतात, काढून टाकतात. रिमूव्ह द डर्ट ऑन टीथ अँड पॉलिश देम. आणि त्याला पॉलिश करण्याचं ते काम करत असतात. सम प्रपोर्शन ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट इज ऍडेड टू द टूथपेस्ट फॉर प्रिव्हेंटिंग टूथ डिके. फ्लोराईड स्ट्रेंथ ऑफ बोन्स अँड द इनॅमल कव्हरिंग ऑफ टीथ. की हे जे फ्लोराईड असतं ते त्याच्यामध्ये क्षमता असते की ते आपले जे इनॅमल जो नावाचा घटक आहे की दातावरती जो पिवळा रंग कव्हर असतो तर तो खराब होऊ देत नाही, तो टिकून ठेवण्याचं काम तो ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दंतक्षय होत नाही. म्हणून आपण काय वापरत असतो, टूथपेस्ट वापरत असतो. आता आपण पुढे माहिती पाहूया. मग हे टूथपेस्ट बद्दल झालं. आता आपण पाहणार आहे पुढचं डिटर्जंट. मग डिटर्जंट जे आहे तर ते कसं आलेलं आहे, तर हा शब्द कशावरून घेतला गेला. द वर्ड डिटर्जंट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड डिटर्जर विच मीन्स टू वाईप अवे. की ज्याचा अर्थ काढून टाकणे असा होतो. मग त्या शब्दावरून हा डिटर्जंट शब्द तयार केला गेला. अ डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन्स अ वाईप अवे डर्ट. सोप नट म्हणजे रिठा अँड सोप पॉड म्हणजे शिकाकाई, ज्याला आपण शिकाकाई असं म्हणतो. सोप, वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू, ऑल द डिटर्जंट. तुम्हाला सगळ्यांना माहिती रोजच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या वस्तू तुम्ही वापरत असतात आणि ह्या सगळ्या वस्तूंना आपण काय म्हणत असतो, डिटर्जंट असं म्हणत असतो. मग आता याबद्दल आपण माहिती पाहूया. मग आता व्हाय डज दिस हॅपन्स, असं का घडतं. जसं एक प्रयोग जर करायचा म्हटला तर तुम्ही एका बॉटलमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये तेल टाका. तर तुम्हाला माहिती की पाणी खाली राहील आणि तेल वरती तरंगेल, ते एकमेकांमध्ये मिसळत नाही. पण आता जर कधी त्याच्यामध्ये आपण थोडंसं साबण किंवा थोडीशी आपली पावडर जी असते कपडे धुण्याची ती मिसळली आणि ती जर त्याच्यामध्ये टाकली आणि चांगलं हलवलं तर काय घडून येईल, मग ते आता आपल्याला इथे पाहायचं आहे. द मोलेक्युल्स ऑफ अ डिटर्जंट आर लॉंग अँड properties of its two ends are different. A molecule of detergent holds on to a water molecule at a one end. इथे दाखवलंय पहा की हा डिटर्जंटचा जो मोलेक्युल्स आहे म्हणजे रेणू आहे तो मोठा असतो आणि एका याला तो पाण्याचा जो अणू असतो तो धरून ठेवतो आणि दुसऱ्याला ऑइल मोलेक्युल ऍट द अदर. इथे ते दाखवलेलं आहे की दुसऱ्याला ऑइल त्याने धरून ठेवलेलं आहे.
This is how, as a result, the molecule of oil mix with the water. आणि याचाच परिणाम असा होतो की त्या पाण्यामध्ये ऑइल काय होतं, मिसळलं जातं. मग आता तुम्हाला हे समजलंच असेल की हे असं का होतं. मग याचा वापर आपण कशासाठी करतो, तर तुमचे कपडे असतील ते जर कधी घाण झालेले असतील, त्याच्यावरती काही माती लागलेली किंवा काही पण त्याच्यावरती डाग लागले असेल, तो जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर त्यासाठी हे आपण वापरत असतो. म्हणून दिस इज हाऊ सोप ऍक्ट्स व्हेन ॲज वॉश अवर सेल्स ऑर अवर soiled cloth, our body and clothes become oily from various reasons such as applying gels or creams, oiling our hair, etc. The oily layer sticks fast to the crisscrossing threads of the material of our cloth. Soap is used for removing it. की ते जर कधी आपल्याला स्वच्छ धुवायचे, काढायचे आहे, तर त्यासाठी किंवा आपल्या बॉडीवरती आपण बऱ्याच वेळा केसांना तेल लावतो, मॉइश्चर, आता थंडीचे दिवस आहे तुम्ही मॉइश्चर यूज करतात, आणि मग ते जर कधी काढून टाकायचे असतील तर त्यासाठी तुम्ही सोप वापरत असतात. आणि मग हे सोप का निघून जातं तर ते इथे दाखवलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला हे समजलंच असेल. मग जो सरफेस एरिया असतो इज कॉल्ड अ सरफेस ऍक्टिव्हिटी and the substances is said to be a sufficient detergent or are surface active. One effect of a surface activity is lateral formation. ही त्याची प्रक्रिया आहे, म्हणून हे असं घडून येत असतं. आता आपण पुढे पाहूया. मग आता नॅचरल डिटर्जंट. आता नॅचरल डिटर्जंट मध्ये काय येईल तर नॅचरल सबस्टन्सेस कंटेनिंग केमिकल नेम सपोइनिंग आर कॉल्ड नॅचरल डिटर्जंट. मग सोप नट म्हणजे ज्याला आपण रिठा असं म्हणतो, आणि सोप पॉड म्हणजे शिकाकाई. इथे हे दाखवलेले आहे. दे डू नॉट हॅव एनी हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन स्किन ऑर सिल्क अँड वुलन थ्रेड अँड क्लॉथ. की कोणत्याही ह्युमन बॉडीवरती हे जे नॅचरल जे आपण प्रोडक्ट्स यूज करतो तर त्याचा कोणत्याही प्रकारचा आपल्या शरीरावरती परिणाम होत नाही. आणि तुम्हाला जर कधी हे पाहिजे असेल, ज्याला आपण सोपनट म्हणजे रिठा ज्याला म्हणतो, तर आपली जी अहिल्यादेवी कन्या विद्यालय आहे त्याचं जे ग्राउंड आहे त्यावरती जे झाड आहे, पहिलं जे झाड लागतं आपण एंट्री केल्यावरती, तर ते रिठेचं आहे. आणि त्या रिठा तुम्ही तिथे स्पष्ट पाहू शकता. तसंच सोपॉड म्हणजे शिकाकाई सुद्धा आपल्याकडे आहे. तर तुम्हाला जर ही प्रत्यक्षात पाहिजे असेल सोपनट रिठा तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मग आता आपण पुढे पाहूया. आता मॅनमेड डिटर्जंट मध्ये काय काय येतं ते पाहूया. मग सोप मध्ये मॅनमेड डिटर्जंट विच इज यूज सिन्स एशियंट टाइम इज सोप. सोप वॉज इन्व्हेंटेड अबाउट 2000 इयर अगो. 2000 वर्षापूर्वी मानवाने काय केला, सोप हा म्हणजे साबण जो आहे तो शोधून काढला. That time soap was made with animal fat and wood ash. त्या काळामध्ये जो animal fat असेल म्हणजे चरबीचा वापर केला जायचा, किंवा wood ash असेल, राख असेल, त्याचा वापर करून साबण तयार केलं जायचं. नाउ देअर आर मेनी टाइप्स ऑफ सोप. आता सोपचे पण दोन प्रकार पडतात, एक म्हणजे हार्ड सोप अँड सॉफ्ट सोप. मग हार्ड सोप कशासाठी असतो तर यूज फॉर वॉशिंग क्लॉथ्स. जे कपडे धुण्यासाठी ज्या सोपचा वापर केला जातो त्याला हार्ड सोप म्हणतात, कारण त्याच्यामध्ये सोडियम सॉल्ट हे कंटेन्स आणि ऍसिड्स त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे त्याला हार्ड सोप असं म्हटलं जातं. आणि सॉफ्ट सोप जो आहे तो आपण स्नानासाठी म्हणजे युजिंग बाथिंग, तुम्हाला आंघोळी वगैरेसाठी जो साबण तुम्ही वापरतात त्याच्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट अँड फॅटी ऍसिड जे आहे ते असतं. suffer on skin as it does not cause irritations of skin. Soap lost its cleansing property in the hard water. इथे बरेचसे तुम्हाला हे सोपचे प्रकार दाखवले. हे हार्ड सोप आहे आणि हे सॉफ्ट सोप आहे. तुम्हाला हे रोजच्या जीवनामध्ये तुम्ही वापरत असल्यामुळे बरेचसे माहितीच आहे. आता आपण पुढे पाहूया. आता सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे काय. Now synthetic detergents have taken place of soap. By several methods detergents are manufactured. The long structure unit is the synthetic detergent are obtained from raw material which are mainly fat or kerosene.
फॅट आणि केरोसिन ह्या कच्च्या मालाचा वापर करून हा सिंथेटिक डिटर्जंट तयार केला जातो. डिटर्जंट आर ऑब्टेन बाय अ सबजेक्टिंग this raw material to a variety of chemical process. Synthetic detergent are used in many type of cosmetic and it can be used in a hard water too. In detergent supporting activities such as perfumes, dyes, जे आपले अल्कोहोल वगैरे हे जे आहे, मॉइश्चरायझर्स आहे, फाईन सँड आहे, याच्यामध्ये याचा वापर केला जातो. तर हे झालं सिंथेटिक डिटर्जंट बद्दल. मग आता आपण पुढे पाहूया. आता आपल्या पुस्तकामध्ये सोप कसा तयार करायचा म्हणजे प्रिपरेशन ऑफ सोप. तर आता विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला एक मी पुढे व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला समजून सांगितलंय की घरच्या घरी तुम्ही साबण म्हणजे सोप जो आहे तो कसा बनवू शकतात. तर मग आता आपण तो व्हिडिओ मधून समजून घेऊया आणि त्याची जी कृती आहे ती इथे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे. ती नंतर तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजेलच. मग आता आपण तो व्हिडिओ पाहूया. Measuring बस. We require measuring cylinders, common salt, glass beakers, coconut oil, 20% NaOH solution, Bunsen burner, funnel. Measure 25 ml coconut oil into a measuring cylinder. Pour the oil into a glass beaker. Take another measuring cylinder and measure 30 ml 20% NaOH solution into it. Pour it into the beaker containing coconut oil. Stir the mixture vigorously using a glass rod. Touch the beaker from outside. It will be observed that the beaker is warm. This is due to the exothermic reaction between vegetable oil, that is coconut oil, and sodium hydroxide solution. Place the beaker on a Bunsen burner and heat it until the mixture becomes a whitish paste. The mixture is made up of soap in suspension form and glycerol. Remove the beaker from the flame and allow it to cool. Dip a red litmus paper in the suspension formed. When dipped in the suspension, red litmus paper changes to blue color. This shows that the soap solution is basic in nature. Dip a blue litmus paper in the suspension. The color of blue litmus paper remains the same. This shows that soap suspension is not acidic in nature. Add 15 grams of common salt into the suspension. Stir it well with a glass rod. It is observed that the soap is precipitated out as a solid. Take a filter paper and fix it in a filter funnel and hold a glass rod over the funnel. Take the beaker containing soap and pour it over the glass rod and filter the mixture. Soap is left on the filter paper. Take a filter paper and remove soap from the funnel using a spatula and place it on the filter paper. Dry the soap while pressing it with another filter paper. Cut it into the desired shape with a knife. Soap is thus prepared. विद्यार्थी मैत्रिणींनो, मग आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच की सोप कसा तयार केला जातो. मग ते तुम्हाला समजलंच असेल, तुम्ही घरी पण तसं तयार करू शकता. आता आपण पुढची माहिती पाहूया. मग सिमेंट. विदाउट सिमेंट अ गुड कन्स्ट्रक्शन कॅन नॉट बी मेड. कॉन्क्रीट प्रोड्यूस फ्रॉम सिमेंट इज यूज टू मॅन्युफॅक्चर शीट्स, ब्लॉक्स, पिलर्स अँड पाईप्स. इथे दाखवलंय की हे जे सिमेंट कॉन्क्रीट जे असतं त्या
त्याच्यापासून हे ब्लॉक्स बनवले म्हणजे विटा वगैरे बनवले आहे आणि त्याच्यासाठी काय काय घटक लागतात तर ते इथे दाखवले आहे. ज्याच्यामध्ये सिलिका आहे, ॲल्युमिनिया आहे, लाईम आहे, आयर्न ऑक्साईड आहे, मॅग्नेशिया आणि ग्रे रंगाची अशी ती पावडर तयार होते ज्याला आपण सिमेंट असं म्हणत असतो. आता कॉन्क्रीट काय ते पण पाहून घ्या. पहिले पोर्टलँड सिमेंट म्हणजे काय ते समजून घेऊया. It is the most commonly used cement for a construction work which consists of 60% lime, 25% silica, 5% alumina, about 10% iron oxide and gypsum. From the म्हणजे हे जे आयलँड आहे पोर्टलँड जे आहे इंग्लंडमधलं एक आयलँड आहे त्या आयलँडमध्ये या सगळ्यात पहिले ह्या सिमेंटचा शोध लागला म्हणजे तिथे त्यांनी लोकांनी बनवलं. परंतु आणि त्या बऱ्याचशा याच्यामुळे हा जो सिमेंट आहे त्याला पोर्टलँड सिमेंट असं म्हणतात. म्हणजे त्या गावामध्ये त्याचा शोध लागला म्हणून त्याच्यावरून त्याला नाव देण्यात आलं पोर्टलँड सिमेंट. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढे पाहूया. एक्वेशियस सिमेंट म्हणजे काय. एक्वियस सिमेंट अँड कॉन्क्रीट वॉज मेड बाय मिक्सिंग volcanic ash in moisturized lime by Romans in ancient time. बऱ्याचशा याच्यामध्ये म्हणजे फार पूर्वी रोमन साम्राज्य जेव्हा होतं किंवा रोमन लोक जेव्हा होते त्यांनी जी ज्वालामुखीची राख आहे आणि मॉइश्चर लाईम आहे हे मिक्स करून जो सिमेंट म्हणजे ज्याला आपण जलीय सिमेंट असं म्हणतो ते त्यांनी बनवलं. परंतु बऱ्याच त्याच्यानंतर काही काळानंतर तिथले लोक हे विसरून गेले की ते सिमेंट कसं आहे म्हणजे त्याचा वापरच झाला नाही. नंतर तर ते विसरले. नंतर 1756 मध्ये जॉन सिमस्टोन नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्याने ते परत शोधून काढलं आणि त्याने या सिमेंटला ॲक्वेशियस सिमेंट असं नाव दिलेलं आहे. आता कॉन्क्रीट म्हणजे काय तर सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल आर मिक्स टू मेक कॉन्क्रीट अ स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ. जेव्हा आपण जेव्हा गच्ची वगैरे तयार करतो ती गळायला नको त्यासाठी कॉन्क्रीटचा वापर केला जातो. म्हणजे लीक व्हायला नको त्यासाठी याचा वापर केला जातो. अँड मेड बाय युझिंग सर्टन अदर सबस्टन्सेस मिक्स विथ कॉन्क्रीट. आणि अशा पद्धतीने कॉन्क्रीट तयार केलं जातं. मग सिमेंट आणि कॉन्क्रीट याबद्दल आपण माहिती पाहिली. मग विद्यार्थी मैत्रिणींनो आपण हे सगळे मटेरियल रोजच्या जीवनामध्ये वापरतो त्याचा आपण अभ्यास केला. मग आजचा तुमचा होमवर्क काय तर आपली जी एक्सरसाइज आहे त्याचं पेज नंबर 103 वरची जी एक्सरसाइज आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो पूर्ण तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आपल्या वहीमध्ये. ते पूर्ण तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. धन्यवाद.